न्यूज टॉप 9 मध्ये आता आपण बघूयात बीड प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अजितदारांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत सागर निवासस्थानी अर्धा तास खलबत। मुंडेंच्या राजीनाम्याचा दबाव वाढल्यानंतर दादा फडणवीसांच्या भेटीसाठी। पुरावा मिळेपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही, अजितदारांचं मत। एसआयटी आणि न्यायालयीन चौकशीपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याची भूमिका, सूत्रांची माहिती। अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात तासभर चर्चा। बैठकीत राजीनाम्याबाबत चर्चा झाली नाही। अजितदारांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या। अजित पवारांसोबतच्या बैठकीनंतर धनंजय मुंडेंची माहिती। माझ्या विरोधात फेक नरेटिव्ह तयार केला जातोय। मीडिया ट्रायल सुरू आहे। कोर्टात ट्रायल सुरू झाल्यावर सगळं समोर येईल। अजित पवारांच्या भेटीनंतर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। खंडणीसाठी मंत्री धनंजय मुंडेंच्यात सातपुडा बंगल्यावर बैठक। अवादा कंपनीकडे मुंडेंनी 3 कोटीची खंडणी मागितली। बैठकीत वाल्मिक कराड, नितीन बिकड उपस्थित। TV9 मराठीच्या मुलाखतीत सुरेश धस यांचा आरोप। महायुतीतच आरोप करण्यापूर्वी सुरेश धसांनी त्यांच्या पक्षाध्यक्षांसोबत चर्चा करावी। तपास होण्याआधीच एखाद्याचं नाव घेणं चुकीचं, धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर। चौकशी आधीच धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागता? कोणावरही अन्याय होता कामा नये, छगन भुजबळांची प्रतिक्रिया। विष्णू चाटे हा प्यादा, कराड हा आका आणि आकाचा आका धनंजय मुंडे। TV9 मराठीच्या मुलाखतीत धस यांचा स्पष्ट उल्लेख। संतोष देशमुखांना मारहाण करतानाचा व्हिडिओ एसआयटीने रिकव्हर केला। आरोपींच्या फोनमधून मारहाण करतानाचे व्हिडिओ हस्तगत। व्हिडिओत आरोपी देशमुखांना मारत होते आणि आनंद लुटत होते। एसआयटीच्या पथकाने सर्व पुरावे कोर्टात सादर केले।